अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैतरभवतारकं च कथितं श्रीकृष्णगीतामृतं, हस्ताभ्यां कटिभानमानचकितं भक्तं स्वमाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति ज्ञानेशरूपं धृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आपल्याला गुरूंची परंपरा माहिती आहे, पण ती जरा म्हणूया आपण. आदिनाथं मच्छिंद्रंच गोरक्षं गहिनीं तथा, निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणिं नमः. अखंडानन्तरूपाय समज्ञानप्रदायिने, भवभ्रान्तिविनाशाय ज्ञानदेवं नमो नमः. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्तिभावे. तयाची पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला. ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. सद्गुरु चरण उपासिता. ज्ञानदेव महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. आपण आज वेगळा आनंद घेणार आहोत. प्रथम सर्वतः सगळेजण जे अनुभवामृत किंवा अमृतानुभवचा अनुभव घेण्यासाठी जमलेले आहेत, तर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक श्रोते आणि अभ्यासक, कारण माझ्यापेक्षा अभ्यास केलेले पण या समूहावर आत्ता काही जण उपस्थित झालेले आहेत. तर आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. आणि आज आपण अमृतानुभव किंवा त्यालाच अनुभवामृत असं म्हटलेलं आहे, तर त्याच्या प्रारंभासाठी इथे जमलेले आहोत. खूप जण या नव्या समूहामध्ये आलेले आहेत. सर्वांचं प्रथम स्वागत करते. आपल्याला ज्ञानेश्वरीचा आनंद आपण घेतला. ज्ञानदेवांची एक कलाकृती म्हणजे श्रेष्ठ वाङ्मयाचं लेणं आहे, आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीचा आपण अनुभव घेतला, आनंद घेतला. त्यानंतर सगळ्यांनी म्हटलं की आपण चांगदेव पासष्टीचा अनुभव घेऊया, म्हणून आपण नुकतीच चांगदेव पासष्टी पण अभ्यासली. त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडल्या, आणि त्यावेळेला सुद्धा अनुभवामृताचे किंवा अमृतानुभवचे काही संदर्भ आपल्याला मिळालेले होते. आता अमृतानुभव हा जो ग्रंथ आहे, हाही त्याच्या नावातच
अमृतमय अनुभव किंवा अनुभवाचं अमृत असा आपल्याला हा ग्रंथ आता अभ्यासायचा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं, त्याला भावार्थ दीपिका असं म्हटलेलं होतं, पण नामदेवांनी त्याचा गौरव करून ज्ञानेश्वरी असं नाव रूढ झालं. त्या नावानं तो ग्रंथ प्रसिद्ध झाला. सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्मातील अनुभवसिद्ध विचार मांडले आणि तोच हा अनुभवामृत किंवा अमृतानुभव ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांची अनुभूती किती उच्च कोटीची होती हे आपल्याला या ग्रंथाच्या आधारे लक्षात येईल. समाजाला अद्वैताचं तत्त्वज्ञान कळावं आणि त्यांचं अंतर्बाह्य जीवन हे आनंदी व्हावं या उद्देशानं हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता आपण ज्ञानदेवी पार 9000 ओव्यांची अनुभवली, अभ्यासली. चांगदेव 65मध्ये फक्त 65च ओव्या होत्या, पण त्यासुद्धा अगदी आपल्याला समजून घेताना पुष्कळ अनुभव किंवा आनंद मिळाला. आता अनुभवामृत या ग्रंथाचं नाव नेमकं काय? काही जण अनुभवामृत असं ज्ञानदेवांना हे नाव अभिप्रेत असावं असं म्हणतायत. म्हणजे त्यांनी शेवटी जो उपसंहार करतात तेव्हा तिथं त्यांनी म्हटलेलं आहे की अनुभवामृत हा शब्द उपसंहारात आलेला आहे. ज्ञानदेव म्हणे श्रीमंतू ते हे अनुभवामृतू सेवोनी जीवन मुक्तू हेची होती. हे अनुभवाचं अमृत आहे आणि त्याचं सेवन केलं की सगळे जीवनमुक्त होतील. आत्ताच आपण दासबोधाचाही अभ्यास केलेला आहे, शेवटचा समास अभ्यासलेला आहे आणि तिथंही फलश्रुती पाहिली की आता आपण त्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत, अमृताचा अनुभव घेण्यापर्यंत आलेले आहोत. मग ही मुक्ती किंवा हे परब्रह्म अनुभवायचे आपल्याला. त्यासाठी मुक्ती किरवेल्हाळ अनुभवामृत निखळ अमृताही आणि लाळ अमृते येणे यथा लागी हे बोलणे अनुभवामृतपणे स्वानुभूती परगुणे वो गरिली आणि मुक्तू मुमुक्षू बद्धू ते तेथ योग्य भेदू अनुभवामृत स्वादू विरुद्ध जवे. आता किती जण अभ्यास करतात तर काही मुक्त असतात, काही मुमुक्षू असतात, मोक्षाची इच्छा करणारे असतात, तुमच्या आमच्यासारखे संसारात बद्ध झालेले असतात आणि ते तेथे योग्य भेदू, त्यांचे तिथे योग्य असे भेद आहेत. पण म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात, म्हणून ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वासेनी. तर असा सण अनुभवण्यासाठीच, या विश्वातला सगळा उत्सवच आपण अनुभवण्यासाठी ही अनुभवामृत नावाचा जो ग्रंथ आहे तो आपण पाहणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत. आज थोडीशी प्रस्तावना म्हणूया की त्याची पार्श्वभूमी का लिहिला गेला याचा थोडासा आपण अभ्यास करू आणि याच्यात आलेले विषय जे आहेत सगळे अध्यात्माचेच विषय आहेत, पण मुख्य शिवशक्ती हा जो विषय आलेला आहे त्याच्याबद्दल पण थोडंसं आपल्याला हे करायचं. आणि पहिल्या 5 ओव्या म्हणण्यापेक्षा पहिले 5 श्लोक त्यांनी संस्कृतमधनं रचलेले आहेत. म्हणजे सद्गुरू आणि साधू संत यांचा आशीर्वाद घेऊन सगळेजण कार्य करत असतात. त्याप्रमाणे परंपरागत आख्यायिका अनेक ठिकाणी जी आढळून आलेली आहे त्या आख्यायिकेचं मूळ नामदेवांच्या एका अभंगात सापडतं. घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा साष्टांगी ब्राह्मणा नमन केले मागोनिया म्हसा नेवाशासी आले प्राकृत पै केले गीते लागी निवृत्ती म्हणती ऐकना ज्ञानदेवा अनुभव करावा अमृता ऐसा. तर नामदेव गाथेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा साष्टांगी ब्राह्मणा नमन केले. तर अशी ही प्रदक्षिणा केलेली आहे आणि पत्र हातात घेऊन, म्हणजे मला वाटतं इथे तेव्हा कदाचित चांगदेव 65चा उल्लेख असावा आणि ब्राह्मणाला नमस्कार केलेला आहे. जो सगळा एक एक प्रसंग, किंवा आत्ता मला आठवलं शुद्धीपत्र मिळवण्यासाठी ते पैठणला गेले, ते पत्र घेऊन प्रदक्षिणा करून जेव्हा परत आले सगळ्या ब्राह्मणांना नमन केलं आणि येता येता
वेदमहिषामुखी बोलाविले, तो उल्लेख केलेला आहे की मागोनिया म्हसा नेवाशासी आले. तर त्या ठिकाणून त्या रेड्याला बरोबर घेऊन आलेले आहेत. आणि मग नेवाशाला त्यांनी ही ज्ञानदेवी सांगितलेली आहे त्या पैसाच्या खांबाजवळ बसून. तर प्राकृत पै केले गीते लागी निवृत्ती म्हणती ऐक ज्ञानदेवा. आणि ही ज्ञानदेवी झाल्यानंतर निवृत्ती म्हणतायत, त्याला आज्ञा करतायत की अनुभव करावा अमृता ऐसा. ज्याला उपदेश करण्याचा अधिकार त्यालाच असतो की ज्यानं अनुभव घेतलेला. श्री समर्थांनी स्वतः आयुष्यभर जे अनुभवलं, जसं आचरण केलं तसं करण्यासाठी त्यांनी सगळ्या समाजाला, सगळ्या राष्ट्राला उपदेश केला. ज्ञानदेव तर फक्त एवढ्या 20-21 वर्षाचे होते. 16 वर्षापासून त्यांनी हे सगळं लेखन सुरू केलं आणि तेही आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा मार्गदर्शनाखाली. तर म्हणून हा ग्रंथ का लिहिला असा आपल्यालाही प्रश्न पडतो की एवढी मोठी ज्ञानदेवी लिहिल्यानंतर पुन्हा हे कशासाठी लिहिलं. तर ज्या वेळेला ज्ञानदेव निवास म्हणजे श्रीनिवास क्षेत्र, आपण त्याला नेवासे म्हणतो नंतर, पण श्रीनिवास क्षेत्र म्हणजेच नेवास, ह्या प्रवरा नदी तीराकाठी जेव्हा ते प्राप्त झाले आणि मोहिनी राजांचं त्यांनी दर्शन घेतलं, त्यानंतर तिथं क्षेत्रवास केलेला आहे. कुणाकुणाबरोबर? निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यासह तिथे भावार्थ दीपिका ही नामे करून गीतेची टीका सच्चिदानंद बाबांनी लेखन केलेलं होतं. आपल्याला त्यांचाही इतिहास माहिती आहे की मृत झालेल्या शवाला त्यांनी उठवलेलं होतं आणि त्याच्यातून एक चांगला लेखक त्यांना मिळालेला आहे. तसं लेखन साह्यानं त्या सच्चिदानंद बाबांच्या साह्यामुळं हे सगळं लेखन झालेलं होतं. आणि श्री निवृत्तीनाथ यांना दाखवल्यानंतर ते बोलले की अरे, पूर्वी गीता श्रीकृष्णानं सांगितल्यानंतर शंकराचार्य, विद्यारण्य प्रभृती किंवा रामानुज अशा सगळ्या मोठमोठ्या लोकांनी गीतार्थ यथातथ्य सांगितलेला होता. असं असताना महाराष्ट्र देशभाषेत श्रम करून त्याची व्याख्या करायचं काय कारण आहे, असंही तिथे झालेलं होतं बोलणं. पण श्रीकृष्णाचे उक्तीचा आश्रय करून त्यात काय विशेष सांगायचे, तर दुसऱ्याच्या ओंजळीनं उदक प्राशन कशाला करायचं. दुसऱ्याच्या बोलण्यावर आपण व्याख्या केली. व्याख्या करणाराचं आधिक्य काय राहतं. श्रीकृष्णाच्या उक्तीवर जे तो बोलला ते बोलला, तुमच्या स्वानुभवाचं नाही आहे. मला काय फार मुद्दा पटलेला आहे की ठीक आहे, तुम्ही ज्ञानदेवी लिहिली, श्रीकृष्णाने सांगितलेली ती आपल्या महाराष्ट्र भाषेमध्ये तुम्ही कथन केली, पण त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवाचा एकही उद्गार नाही आहे. अनुभव त्यामध्ये आलेला नाही आहे. आणि याजकरता आपुला स्वानुभव दुसऱ्याचे प्रमाण न धरिता स्वतःप्रमाणे करून ज्या काळी प्रगट कराल त्या काळी तुमचे भाषण योग्य दिसेल. आता आपणही काय करतोय, समर्थांनी सांगितलेला समास वाचायचा, चिंतन करायचं, तेच सांगायचं. पण आपल्यामध्ये काही असे विद्वान आहेत की त्यांनी स्वतःचे ग्रंथ त्याच्यावरून तयार केले, ते खरे श्रेष्ठ. तसंच स्वतःचा वेगळा ग्रंथ त्या ग्रंथाच्या आधारे करणं हे वेगळं आहे. पण आपण त्या अनुभवातून जे आपल्याला मिळेल ते सांगणं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दुसऱ्याचे प्रमाण न धरिता स्वतःप्रमाणे करून ज्या काळी प्रगट कराल त्या काळी तुमचे भाषण योग्य दिसेल. आणि मग असा निषेध निवृत्तीनाथांनी केल्यावर ज्ञानेश्वरांनी अत्यंत मोठ्या ईर्षेनं म्हणा किंवा हर्षयुक्त होऊन प्रथमतः ग्रंथारंभी षटसूत्री ही निवास क्षेत्राच्या ठिकाणीच पाषाण स्तंभाची योजना करून त्या स्तंभाच्या ठायी षटसूत्रीचं शिलालेखन केलेलं आहे. हा स्तंभ आत्ता आपल्याला उपलब्ध नाही आहे, पण क्षेत्र निवास इथे एक स्तंभ आहे, त्याच्याजवळ बसून ज्ञानदेव जशी ज्ञानदेवी सांगत असत तसंच त्या स्तंभावरील लेखदान विषयक सगळी माहिती तिथे होती. आणि मग त्यांनी अगोदर तिथे आरंभी ओम नमः कृष्णवीरेश्वराय असे मंगल लिहून षटसूत्री लेखन केलं.
आणि अंती शेवटी काय लिहिलं, अखंडवर्ती बिंबार्ध प्रतिमासम सदाहितम असं लेखन करून अमृततुल्य असा जो मोक्ष त्याचा अनुभव स्पष्ट रूपे अगदी स्पष्टपणे कथन करून कोणत्याही ग्रंथकाराचा आश्रय न करता स्वकीय स्वानुभूती सर्वानुभवसिद्ध अशी जी रचना, तो रचनात्मक ग्रंथ करून 15 दिवसांचे आत, फक्त 15 दिवसात लिहिलेलं आहे. निवृत्तीनाथ श्री सद्गुरू जे त्यांज पुढे ठेविला. आपल्याला बघा, आपण म्हटलं बरोबर आपले पण 15 दिवस गेलेत बरं का. चांदे 65 संपल्यानंतर आपण म्हणलं की लगेच सुरू करू. लोक म्हणे नको, आता रामनवमी आलेली आहे, रामाचं नवरात्र आहे, आम्हाला ती साधना करायची, थोडे दिवस सुट्टी द्या. मलाही असं वाटलं होतं सज्जनगडावर आपण थांबतोय, मग तिथला सोहळा बघूया, मग तिथून आल्यावर 1-2 दिवस तरी आपल्याला तयारीला हवेत. म्हणून हा आजचा 10 तारखेचा मुहूर्त, आज गुरुवार आहे, गुरूंच्या साक्षीनं आपल्याला हे अनुभवामृत अनुभवायला प्रारंभ करतो आहोत आपण. आणि या ग्रंथास म्हणजे त्या निवृत्तीनाथांनी अवलोकन केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावर प्रसन्न झाले, आनंद झाला. गुरूंनी जर एखादं अगदी छोटं जरी काही आपल्या शिष्यानं केलेलं असेल तर त्याच्यावर गुरूंनी अभिप्राय दिला की त्याला जास्त आनंद होतो आणि म्हणून तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला. असा तो ग्रंथ आहे अनुभवामृत. आणि या नामे करून जगातेच ठाई प्रसिद्ध झाला. अनुभवामृत म्हणून त्यांनी प्रसिद्ध केला. भक्तिपरायण जे विष्णुबुवा जोग होते ते जोगसुद्धा आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात की ज्ञानदेवांनी चरणी सादर केलेली भगवद्गीतेतील टीका पाहून सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, अरे या टीकेचा जे कोणी संप्रदायपूर्वक विचार करतील ते आत्मसंपन्न होतील. आता ते तुझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेनं अमृत म्हणजे अखंड ब्रह्मसंक्षिप्त वस्तू जी सर्व काळ सर्वदेशी सर्वावस्थेत नित्य अपरोक्ष स्वतःसिद्ध आहे तिचा अनुवाद कर. आणि म्हणून अजून एक कथा अशी सांगितली जाते की नेवाशाला मुक्कामाला असताना श्री महालयाच्या छत्राच्या सान्निध्यात आपल्या श्री निवृत्तीनाथ गुरूंच्या समोर बसून ज्ञानेश्वरी सांगितल्यावर निवृत्तीनाथांनी मुकुंदरायांसारख्या स्वसंप्रदायावर स्वतंत्र ग्रंथ लिहायला जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी 10 दिवसाच्या बैठकीतच निवृत्तीनाथांच्या पुढे अमृतानुभव लिहिलेला आहे. आता इथे 10 दिवसाच्या आत, असं काहींनी 15 दिवसाच्या आत म्हटलेलं आहे. तर अशा काही त्याच्या मागच्या पार्श्वभूमी आहेत. पण एकूण काय 10 असू की 15 असू, हे जे लेखन केलेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं की ज्ञानदेवी या ग्रंथात भाष्यकाराचे स्वानुभवाचे स्वतंत्र विचार नाहीत. खरं म्हणजे असं म्हणता येणार नाही, त्यांनी सगळं जगातला अनुभव घेऊन, दृश्याचा अनुभव घेऊन, अगदी पशु पक्षी प्राणी सगळे वृक्ष निसर्ग सूर्य चंद्र सूर्यचंद्राचे तर किती वेळा त्यांनी उल्लेख केलेत. आकाशाचा आहे, मायेसाठी तर किती उपमा दिल्यात आपण रोज अनुभवतोय. पण त्याच्यामध्ये स्वतःला अनुभव घेतलेला नाहीस असं त्यांना म्हणल्यामुळं सद्गुरूंनी अनुभवामृत लिहिण्याची आज्ञा केली असावी आणि त्यात नाथ संप्रदायाचं तत्त्वज्ञानसुद्धा असावं आणि ज्ञानदेवांचे स्वतःचे विचार असावेत असं निश्चित सांगणं अशक्य आहे. माझे वडील मला एकदा म्हणाले होते, पूर्वी आम्ही असंच ना कॉलेजमध्ये शिकवत असताना हा ग्रंथ, त्याच्यावरची काय टीका, त्याच्यावरची भाष्य ते अभ्यासायचं, त्याच्यावरून आपण काय मुलांना शिकवता येईल ते शिकवायचं किंवा काही निर्मिती झाली असेल. पण माझे वडील म्हणले ते स्वतःची काहीतरी निर्मिती कर. म्हणजे प्रत्येक पित्याला किंवा आई वडिलांनाही वाटत असतं. आता हे निवृत्ती तर त्यांचे माता पिता गुरु सगळे एकच झालेले होते आणि त्यामुळे त्यांनी, आपण कुठे ज्ञानदेवांशी तुलना करायची, आपण अगदी आहे त्याचा आस्वाद घेण्यापुरते फक्त आपण पायिक आहोत. तर हा परंपरागत जरी समज मानला तरी ज्ञानदेवांनी गीतेवरील टीका ही पहिली रचलेली आहे. स्वानुभवाची शास्त्रीय विचिकित्सा तर्कशुद्ध पद्धतीनं करणारा
अनुभवामृत हा ग्रंथ नंतर लिहिला आहे असंच मानलं पाहिजे. पण काही विद्वानांना हे संमत नाही. अनुभवामृतानंतर काही जण म्हणतात गीतेवरची टीका लिहिली. आपण या चर्चेत पडायचं कारण नाही किंवा त्या गोष्टी सिद्ध करण्याच्याही मागं लागायचं नाही. पण नेहमी सुरुवात ग्रंथाची सद्गुरु स्तवनानेच होत असते. इष्टदेवतेचाही उल्लेख केला जातो आणि ते संस्कृत हे जे स्तवन आहे, पहिले 5 आपण ओव्या किंवा श्लोक पाहणार आहोत, ते संस्कृतमधनं रचलेले आहेत. म्हणजे अमृतानुभव लिहिताना ज्ञानदेवांवर संस्कृत साहित्यकारांची सुद्धा छाप पडलेली, नाहीतर सगळं त्यांचं प्राकृत आहे. आणि हा ग्रंथ हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळं काहींना असं वाटतं की आधी ते लिहिलं आणि नंतर ज्ञानेश्वरी लिहिली, माहिती नाही आहे. पण विषयाचा ओहापोह अगदी शांकर भाष्यानुसार, म्हणजे शंकराचार्यांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव पडलेला असतो, छाप पडलेली दिसते. आणि त्यांनी आपले गुरु आणि शंकराचार्य यांचे उल्लेख ज्ञानदेवीपेक्षा इथे जास्त येतात. इथे शंकराचार्यांचा उल्लेख त्यांनी जास्त केलेला आहे. इष्टदेवतेचा म्हणजे शिवाचाच जास्त उल्लेख आहे. आणि ज्ञानदेवीमध्ये कृष्ण, राम, गोविंद, हरी, शिव, पिनाकपाणी, धुर्जटी अशी सगळी नावं आलेली आहेत. याचा अर्थ ज्ञानदेवांचं मन ज्ञानदेवीच्या काळात विशाल झालं होतं. इथे फक्त महत्त्वाच्या याच आपल्याला उल्लेख येतो, गुरु आणि शंकर. आणि भाषा, शब्दसंपत्ती, कल्पनाविलास, दारिद्र्य, तोचतोचपणा, संकेतितता अनुभवामृतात जितकी दिसतात तेवढी ज्ञानदेवीत दिसत नाहीत. आपण ज्ञानदेवी अभ्यासली आहे म्हणून थोडासा आपण याचा आढावा घेतोय. आणि अनुभवामृत आधी लिहिला आहे याला काही पुरावे आहेत असं काही जण म्हणतात. पण ज्ञानदेवांच्या ग्रंथाचा सूक्ष्म आणि तौलनिक अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांना हे मुद्दे पटणार नाहीत. आक्षेपांचा आपण विचार न करता हा ग्रंथ अनुभवावर आधारित आहे. संस्कृत परंपरेत आधी सद्गुरु स्तवन आवश्यक आहे असं काही नसतं. शांकरी विद्या या शब्दाच्या योजनेत आक्षेपकांना शांकर भाष्याचं महत्त्व दिसतं. पण शांकरी विद्या म्हणजे शांभवी विद्या. सकाळी मी कुठेतरी उल्लेख केला तो. आणि ते शांभव अद्वयानंद वैभव किंवा क्षीरसिंधुधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी नेणो श्री त्रिपुरारी सांगितले. ज्ञानदेवीत हे उल्लेख आलेले आहेत 18व्या अध्यायात. तर शांकर भाष्याशी इथं अगदी थोडासा संबंध नाही किंवा असेल असं म्हणतायत. अनुभवामृतात अन्य शास्त्राकारांच्या खुणा नाहीत असंही म्हणता येत नाही. त्यांनी शिवसूत्र, भगवद्गीता, शून्यवाद अनेक तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांचा तिथे आपल्याला अनुभव येतो. सगळे ग्रंथ आपणही अनुभवलेले नाहीत, अभ्यासलेले नाहीत. पण सगळे जे वेदांतामध्ये जे ग्रंथ येतात, आभास किंवा ज्या संकल्पना येतात, कल्पनावाद, स्फूर्तिवाद, हे सगळे त्याच्यामध्ये काही येतात. आज तुम्ही म्हणाल की हा एवढा सगळा कशाला आम्हाला सांगताय, पण एकूण त्यांच्या प्रज्ञेचा, प्रतिभेचा पूर्णाविष्कार आपल्याला अनुभवामृतात अनुभवायला येतो. सिद्ध प्रज्ञेची मुख्य खूण जी स्वतंत्रता, स्वानुभूतीचं मनोहर असं दर्शन आपल्याला त्याच्यामध्ये घडतं. आणि म्हणूनही बंधुचितव वावो मा मोक्षाके प्रच्छावो परिमरवनिके लाठावो अविद्याते असा प्रस्ताव झाल्यानंतर शिवसूत्रांची आणि भगवद्गीतेची कुणालाही आठवण येणार नाही. आपण आता अनुभवामृत हा ज्ञानदेवीपूर्वी लिहिला असावा असाही काहींनी पुरावे दिलेले आहेत. पण आपल्याला पहिले जे 5 ओव्या आहेत किंवा 5 श्लोक आहेत त्यांचं आज निदान वाचन तरी करूया. कारण दोन्ही प्रकांड पंडित आहेत आणि त्यांनी आपल्या अनुभवातून काय काय रचलेलं आहे ते आपण पाहूया. मगाशी म्हटलं तसं हे अनुभवामृत आहे असे उल्लेख आपल्याला याच्यामध्ये खूप वेळा येत आहेत. अमृतानुभवामध्येच येतील. त्यामुळं अनुभवामृत कोणाला कसा वाटलं किंवा कोणाला कसा त्याचा अनुभव आला हा आपण नंतर बघूयात. पहिल्या 5 श्लोकांचं फक्त आज वाचन करूया. बहुतेकांकडे ग्रंथ असला तर जास्त बरं होईल, पण नसेल तर तो मिळवण्याचा प्रयत्न करा.
नमामि निर्मलं शांतं सच्चिदानंद विग्रहम. आपले स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज नेहमी हा श्लोक म्हणत असतात. पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशमाळंदी वल्लभम शरणागत दीनार्थ परित्राणपरायणम सद्गुरुं शिरसा वंदे वासुदेव सरस्वतीं. यदक्षरमनाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी. जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं. सार्धं केन च कस्यार्थं शिवयो समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलान्मुहुः. अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मिथस्तरां तं वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. जसं कालिदासानं रघुवंशाच्या प्रारंभी एक श्लोक म्हणलेला आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. नेहमी कुठल्याही ग्रंथाच्या प्रारंभ करण्यापूर्वी भगवंताचं किंवा परमेश्वराचं स्तवन करायचं असतं आणि ते स्तवन इथं त्यांनी 5 श्लोकांमध्ये केलेलं आहे अनुभवामृतामध्ये. मगाशी मी म्हटलं तसं महाभारतातील महर्षी व्यासोक्त भगवद्गीतेवरील निवृत्तीनाथ त्याला सांगतायत की तुझ्या आस्वादात्मक भावार्थ दीपिकेनं ज्ञानदेवा मी अतिशय प्रसन्न झालो. आता या तुझ्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढच्या प्रवासाला निघा. काश्मीरी शैवागम आणि त्याची औदिच्य शाखा, नाथ संप्रदाय, भगवत्पाद श्री आदिशंकराचार्यांची श्रीविद्या या आपल्या गंगोत्री आहेत आणि आता तुमचा सिद्धानुवाद करा. स्वतःच्या अमृत अनुभवाला स्वयं सामोरे जाल तर आम्हाला अधिक प्रसन्नता लाभेल. हे वत्सा, चैतन्यच केवळ चैतन्याला सामोरं जातं एवढं बारीक ध्यानात असू द्या. एक सिद्ध म्हणजे आपण काय ते जाणताच आणि साक्षात ज्ञानदेव त्यांना म्हणतात की साक्षात आपण गुरुदेवच आहात. सिद्ध म्हणजे सत्स्वरूप, सिद्ध म्हणजे परिपूर्ण, सिद्ध म्हणजे परमशिव स्वरूप सद्गुरूच आणि श्री निवृत्तीनाथ नावाने प्रख्यात असे आपण स्वयंभू, स्वयंप्रकाशी, स्वयंसिद्ध, स्वयंशासित चैतन्यपुंज आहात. त्याच्यावर निवृत्तीनाथ म्हणतात, काय म्हणावं तुम्हाला ज्ञाना, कशी हे अमृताची अवीट स्रवते तुमच्या मुखातून. अमृतानं गोडी शिकावी तुमच्या शब्दातून. आता हा लढीवाळपणा जरा बाजूला ठेवा आणि आपला अमृत संकल्प सिद्ध करा. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात, सद्गुरुनाथा, या संकल्पसिद्धीला आपणच मला पात्र करावं. अगाध समुद्राला उचंबळण्याची शक्ती ही पूर्ण चंद्राचीच हातवटी असते. सद्गुरू आपल्या कृपेनं केवळ माझ्या हृदयाला प्रेमाचं भरतं येतं आणि अनुभवावर अमृताचं सिंचन होतं ते तर आपण जाणताच. मग निवृत्ती म्हणतात, अरे वत्सा, माझ्या प्रेमाचा पाना सतत तुझ्या दिशेनं ओसंडत असतो. त्यात न्हाऊन निघालास म्हणजे सहज सुंदर सर्वच असतं आणि जशी सुखाला सुखाची उर्मी यावी, आनंदाच्या डोहात आनंदाचे तरंग उठावेत, प्रत्ययानंच आत्मप्रत्यय घ्यावा, फुलाफळांनीच वसंत ऋतू बनावं, तसं निवृत्तीनंच आता ज्ञानदेव व्हावं. आणि काय इच्छा करू, चला ज्ञानेशा आता नवीन प्रस्थान करूया, असं म्हणून हा अनुभवामृत प्रारंभ झालेला आहे. मी म्हटलं तसं या 5 ओव्या आपण 5 श्लोक पहिले म्हटलेत किंवा वाचलेत. सगळ्यांनी इथून पुढे शक्यतो आपल्याजवळ पुस्तक ठेवा. म्हणजे आता अनुभवामृतामध्ये मंगलाचरणात काय म्हटलं ज्ञानदेवांनी, हे संस्कृत श्लोक का रचले, तर या संस्कृतातील नमनाचा आणि नंतरच्या मराठी अनुभवामृताचा अत्यंत गूढ आणि अतूट असा प्रगाढ परस्पर संबंध आहे. हे नमन म्हणजे अनुभवामृताच्या आशयाचा, जे श्रीयंत्र वगैरे करतात ना, तर त्याचा
ब्रह्मरंध्रात असणाऱ्या बिंदुस्थानाचा चक्राकार आकृतिबंधच जणू काही त्यात व्यक्त झालेला आहे. आपल्याला शिवशक्तीचा या ठिकाणी उल्लेख दिसतो आणि शिवशक्ती म्हणजे तत्वज्ञान. समर्थांनी सुद्धा शिवशक्तीवर हे लिहिलेले आहेत, समास लिहिलेले आहेत. त्याचाही आपण थोडासा आधार घेणार आहोत. आणि शिव आणि शक्ती ही एकरूप झालेली जोडी आहे. सत आणि चित यांच्या परस्पर साहचर्यातून क्षणाक्षणाला निर्माण होणारा जो आनंद आहे तो जणू काही नित्योत्सव आहे. आणि हा विश्वाचा दिवाळ सण आहे. हा अमृताचा म्हणजे चैतन्याचा अनुभव आहे. आणि हेच अनुभवामृत, हेच आपण अनुभवामृतपणे चाखायचे. नुसतं अमृत समोर दिसून उपयोग आहे का हो? नाही, त्याचं आपण चाखलं पाहिजे. शिवशक्ती हे मूळ महाचैतन्यानं स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या अंगावर सहज लीलेनं निर्मिलेलं कल्पित द्वैत आहे. वास्तविक ते द्वैत नाही, ते दोन्ही अद्वैत आहेत, शिव आणि शक्ती. त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आणि मग तेच त्याच्या आत्मरतीचं उचंबळणं आहे. अद्वैतावरील द्वैत आणि द्वैतामधील अद्वैत असून असणं आणि नसणं, किंवा असून नसणं, नसून असणं, अशी ही अद्भुत लीला आहे. आणि ही परमशिवाची चैतन्य क्रीडा आहे, असं आहे. ज्ञानदेवांचं अलौकिक गृहीत कृत्य धरलेलं आहे त्यांनी, की ही परमशिवाची चैतन्य क्रीडा आहे. आणि ही आदिबंध ही मानवी मनाची एक कल्पना आहे, त्याची त्यांना जाणीव आहे. म्हणून ग्रंथाच्या शेवटी निराकाराचा ते निर्देश करत सागरावरचा जलचरांच्या हालचालीतून उठणारा केवळ मनोहर तरंग असा ते म्हणतात. तर आता आपण ज्या 5 श्लोक वाचले त्याच्यातली फक्त पहिल्याचा एक थोडक्यात आदर सांगते, की यत अक्षरम अनाख्येयम, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. आनंदम, जे आनंददायक आहे. अजम, अज म्हणजे ज्याला जन्म नाही. एकलम, मगाशीच झाला की एकरूप आहे, एकटंच आहे. आणि श्रीमत निवृत्तनाथेति ख्यातम, ते असे जे आहे, हे जे तत्व आहे हे स्वयंप्रकाशी आहे, स्वयंशासित आहे, मूर्तिमंत आहे, प्रसिद्ध आहे. आणि असे म्हणजे माझे श्री निवृत्तीनाथ आहेत. म्हणून म्हणलं ना, पहिलं गुरूंना हे करतात, स्मरण करतात, वंदन करतात, आणि त्यांना मी वंदन करतो असं ज्ञानदेव आज म्हणतायत. आपण दुसरा श्लोक किंवा दुसरी ओवी ही उद्याला घेऊयात. तोपर्यंत अजून काही जण नवीन उपलब्ध होत आहेत, उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं सगळं बुडायला नको, म्हणून आपण इथपर्यंतच थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा
ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर.